jungle. शक्तीपीठ महामार्गाविरोधात बोरगावमध्ये कडकडीत रास्ता रोको. कृष्णाकाठ संतप्त शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला आमचा तीव्र विरोध आहे. हा महामार्ग रद्द झालाच पाहिजे अशी गगनभेदी घोषणाबाजी करत आज वाळवा तालुक्यातील कृष्णाकाठच्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून तीव्र संताप व्यक्त केला. बोरगाव, साटपेवाडी, मसुचीवाडी, जुनेखेड, नवेखेड आणि बनेवाडी या गावातील हजारो शेतकऱ्यांच्या वतीने आज रविवार दिनांक 17 रोजी सकाळी 10 वाजता बोरगाव बस स्टँडवरील मुख्य ताकारी रोडवर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे ताकारी रस्ता आणि परिसरातील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. आंदोलनाची तीव्रता पाहता ईश्वरपूर पोलिसांचा मोठा फौजफाटा आणि चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सदर आंदोलन बोरगावचे सरपंच जितेंद्र पाटील यांच्या खंबीर मार्गदर्शनाखाली पार पडले. यावेळी बोलताना सरपंच पाटील म्हणाले की कृष्णाकाठची जमीन ही अत्यंत सुपीक आणि शेतकऱ्यांच्या जीवनवाहिनी आहे. शक्तीपीठ महामार्गाच्या नावाखाली शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा डाव आम्ही कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होऊ देणार नाही. सरकारने या आंदोलनाची दखल न घेतल्यास यापुढील काळात आणखी तीव्र संघर्ष केला जाईल. या आंदोलनाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे बोरगावसह परिसरातील साटपेवाडी, मसुचीवाडी, जुनेखेड, नवेखेड आणि बनेवाडी या गावातील शेतकरी, तरुण आणि आबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकरी वाचला तर देश वाचेल अशा आशयाची फलक हातात घेऊन शेतकऱ्यांनी प्रशासनाचा निषेध केला. आंदोलनास्थळी शेतकऱ्यांच्या भावना अत्यंत तीव्र होत्या. आंदोलनाची पूर्वकल्पना असल्याने ईश्वरपूर पोलिसांनी बोरगाव बस स्टँड आणि ताकारी रोड परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. आंदोलकांनी शांततापूर्ण मार्गाने पण अत्यंत आक्रमकपणे आपली मागणी प्रशासनासमोर मांडली. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे शक्तीपीठ वाढवायची मागणी आता पश्चिम महाराष्ट्रात अधिकच पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. आज बोरगाव येथील आणि मुसळवाडीतील शेतकऱ्यांनी मिळून आज आम्ही इथं रस्ता रोको केला. खरं तर हा रस्ता रोको करायचं या सरकारचे किंवा ह्या राज्याचे प्रमुख म्हणून जे फडणवीस साहेब आहेत, तिने हा त्यांचा ग्रीन प्रोजेक्ट म्हणून हा राज्याच्या जनतेवर लादायचं काम केलं. खरं तर हा पश्चिम महाराष्ट्र नेत असताना तिची गरज कितपत होती ह्याची तिने मोजमाप केलं नाही. जो प्रोजेक्ट पूरपट्ट्यातनं जातोय त्या पूरपट्ट्यातनं जात असताना त्या भिंतीची उंची आज आम्हाला समजल्यानंतर 20 ते 25 फूट जर भिंतीची उंची असेल किंवा भराव असेल तर आम्ही 2005 आणखीन 2021चा पूर बघितला तर त्याच्यापेक्षा कमीत कमी 10 ते 15 फुटानं पाणी वाढेल. आणि पाणी वाढल्यानंतर इथं असणारा शेतकरी असेल, जी विस्थापित जी जमीन जाणारा तो शेतकरी आणि जी राहिला तो पण शेतकरी, दोन्ही शेतकरी बाधित होणार आहेत. कारण शेतामध्ये सगळं आमच्या पाणी राहणार आहे. कारण 19 आणि 21 आणि 5 मध्ये आम्ही बघितले की आमची शेती पिकली नाही. मग हे सरकारला करायचं आहे काय किंवा फडणवीस सरकारला करायचं आहे काय नेमकं आम्हाला कळण झालंय की बहुजन समाजाला असणारी जमीन ज्या शेतीवर उपजीवी करणारा समाज आहे तो विस्थापित करायचा आहे आणि ही असणारा जो समाज आहे त्या समाजाला व्यसनाने बनवायचं आणि ह्या समाज कधीही उन्नती होता कामा नये म्हणून ह्या सरकारची भूमिका आहे. त्या सरकारला आम्ही हे जे शेतकरी आहे तर जिरी सांडल्याशिवाय सोडणार नाही. कारण ही शेतकरी विरोधी असणारं सरकार आहे. कारण आम्ही बघितलं की या सरकारनं ज्या वेळेला महाविकास आघाडी सरकार होतं आणि शेतकऱ्यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर जी महाराष्ट्रभर दंगा केला होता की शेतकरी विरोधी सरकार आहे म्हणून, आज तुम्ही 24,000 एकर जमीन ह्या रस्त्यासाठी शक्तीपीठसाठी आणि दुसरा जो रस्ता जाणार आहे त्यासाठी 36,000 एकर जमीन तुम्ही महाराष्ट्रातली कमीत कमी त्या दुसऱ्या रस्त्यासाठी 10 ते 12,000 एकर जमीन आणि इथली जवळजवळ 24 ते 25,000 एकर जमीन तुम्ही खिशात आणि घशात घालणार आहे. तुम्ही त्याचा एस्टिमेट करत असताना एवढी मोठी रक्कम त्याच्यामध्ये धरली. शक्तीपीठाला तुम्ही 108 कोटी पातूर 118 कोटी पातूरचं 1 किलोमीटर धरलं आणि जो समृद्धी मार्ग झाला 5-7 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी त्याला तुम्ही नुसते 8 कोटीमध्ये केलं. उरलं पैसे कोण घेणार आहे? सरकारच्या भावना काय म्हणजे एखादा प्रोजेक्ट टाकायचा आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ही सरकार रक्कम काढणार आहे आणि ह्या देशातले त्यांच्या लक्षात आले की मताला पैसे दिल्यानंतर निवडणुका जिंकता येतात म्हणून याचा वापर करणार आहेत का हे आम्हाला लक्षात येणं झालं. या सरकारचा काढून आम्ही निषेध करतो की दाखवाय जात एक आणि खाय जात वेगळं झालं. त्यांनी निवडणुकीच्या आधी आजचे दिन सांगितलं आणि आज या शेतकऱ्यांचं आजचे दिन सगळं वाया घालवलं. कशालाही शेतकऱ्यांच्या बाजारभावाला कसलाही भाव राहिलेला नाही. आज देशामध्ये एवढी प्रचंड महागाई वाढल्या राज्यामध्ये. आज लोकांच्याकडे गॅस नाही, लोकांना उपासमारीची वेळ आल्या, ही राहिला विषय बाजूला आणि तुम्ही इकडं शक्तीपीठाच्या मागे लागला. भविष्यामध्ये त्याचा वेध करून सरकारनं बदलावं. ही गरज असेल तिथं निश्चितपणाने विकास होण्याचा कुणाचा विरोध असणार नाही. पण विकासाला जी गरज असेल तर विकासाला मदत करायची सुद्धा आमची भावना राहील. पण हा विकास नाही, देश आणि राज्य लुटायचं आहे. राज्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज झालंय, देशावर मोठ्या प्रमाणात कर्ज झालंय. आज ह्या जगामधली 23 राष्ट्र अशी आहेत की आणीबाणीचं काळ येणार आहे. भविष्यामध्ये त्यांची जी भूमिका आहे लॉकडाऊन अशा अर्थानं होईल की जर परदेशामध्ये जाऊन जर आपले PM सांगत असतील की ह्या जगातली जनता भूक मरेल
तर तुम्ही देशामध्ये तुमची व्यवस्था काय झाली, लोकांना जनतेला आधी काय जागृत केलं नाही की काय परिस्थिती आपल्यावर येणार आहे. म्हणजे तुम्ही 19चा कोविड सांगताय, त्यानंतर आता उपासमारीची वेळ सांगताय. म्हणजे ह्या देशातल्या जनतेला, सत्तेत बसलेल्या माणसांना की ह्या जनतेला विटेस धरायचा आणि जनता उद्ध्वस्त झाली पाहिजे, बहुजन समाज उद्ध्वस्त झाला पाहिजे, आमच्या मुलांची नोकरी नाही मिळाली पाहिजे. आणि त्या रस्त्याचा आम्हाला फायदा काय? तुम्ही 36 ठिकाणीच फक्त रस्ता ओपन करणार आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही जाणार नाही, तिथं आमचा व्यवसाय होणार नाही, आमची त्याच्यावर रहदारी होणार नाही, आम्ही गोव्याला जाणार नाही. एका कोणतरी अदानी नावाच्या उद्योगपतीसाठी जर हा रस्ता होणार असेल तर तुम्ही त्याच्यासाठी काय काय करणार आहे? देशातली विमानतळ देऊन टाकली, रेल्वे स्टेशन द्यायला लागलाय, तुम्ही सगळ्या कंपन्या त्याच्या खिशात घालायला लागलाय. म्हणजे अदानीच्या नावापाठीमागं या देशातली सगळे बडे राजकीय लोक ते पार्टनर आहेत, म्हणून त्या अदानी एवढं मोठं काम करू शकतो. माणूस 10-20 वर्षामध्ये किती पटीने श्रीमंत होतो हिची सुद्धा कल्पना करण्याच्या पलीकडलं आज आमच्या निदर्शनात आलंय. तर आमचा ह्या शक्तीपीठाला विरोध राहीलच, पण यदा कदा जी सरकार सारखं लादायला लागलं तर ह्या राज्यातली जनता सरकार उलटून टाकल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. आणि आमचा त्याला कडाडून विरोध राहील ही आमची भूमिका नेहमी. आणि हे बोरगाव आणि हे परिसर, जी मसुदवाडी असेल, गौंडवाडी, सटपोटी, हा परिसर नेहमी संघर्ष करत आला. आमची ऊस चळवळ बघितल्या, त्याच्या गोवामुक्ती चळवळ बघितल्या, देशव्यापी चळवळ बघितली आमच्या परिसरातली. तर सरकारला परत एकदा आम्ही जुनी आठवण करून देऊ आणि हा आम्ही संघर्ष कडला नेऊ. तुम्ही आपण बघतोय की शेतकरी अतिशय शांततेच्या मार्गाने सगळी आंदोलनं करत असतो, परंतु आज आपण इथली जर परिस्थिती बघितली की हे आंदोलन कुठंतरी दडपण्याचा किंवा ह्या आंदोलनाला कुठंतरी अंधारात ठेवण्याचं काम केलं जात आहे. नुसतं दडपशाही नाही, सरकारमध्ये आज अशा झालं की पोलीस असतील, न्यायव्यवस्था असेल, सगळी सरकारी यंत्रणा असेल, आज सरकार सांगल तशी वागायला लागल्या. सरकार दडपण्याचा प्रयत्न करतंय. आपण बघितलं की मराठा आंदोलन झालं त्यावेळेला काही गरज नसताना ज्या अधिकाऱ्याने आंदोलनामध्ये हस्तक्षेप करून तिथं महिलांना जी मारहाण केली, ते अधिकारी बदलून सातारला आले आणि तिथं बहुमत असणाऱ्या बाजूच्या आमदारांना, मंत्र्यांना सुद्धा ज्या अधिकाऱ्यांनी मारहाण केली आणि सत्ता काबीज केली, ती माणसं जर सांगली जिल्ह्यामध्ये परत ते अधिकारी येत असतील तर भविष्यामध्ये त्याचा त्रास देण्यासाठी त्यांना आणलंय. पण त्याचा त्रास सोसायची आमची तयारी आहे. कारण इंग्रजांना आम्ही पळवून लावलं, आमच्या मागल्या पिढ्यांनी पळवून लावलं, यांना पळवून लावायचं काय अवघड आहे? इंग्रज गेले सोडून देश आणि मग हे जातीलच जातील. कारण हे आम्ही जागृत झालो, त्या काळच्या पिढ्या उशिराने जागृत झाल्या असतील. पण आमचा संघर्ष महात्मा गांधीच्या विचारावर चालणार आहे आणि त्या विचारावर चालत असताना आम्हाला संघर्ष करायची जर वेळ आली तर आम्ही निश्चितपणाने संघर्ष करू आणि त्यांच्या दडपशाहीला निश्चितपणानं घाबरणार नाही, शेतकरी भेणार नाही आणि इथला युवक तर निश्चितपणानं त्याला सामोरं झाल्याशिवाय राहणार नाही. आपण बघतोय की